अयोध्याकांड सर्ग 2 पुढे चालू. तुम्ही सर्वांचे अंतर्यामी, जगाच्या व्यवहारांचे प्रवर्तक आणि मन वाणी यांचा विषय नसणारे, तथापि स्वतःच्या स्वाधीनच तुमचा जन्म असल्या कारणाने शुद्ध सत्वमय शरीराचे धारण करून इहलोकी तुम्ही आपल्या योग मायेने एखाद्या सामान्य जनाप्रमाणे भासवीत आहात. मधला हेही ठाऊक आहे की पुरोहिताचे कार्य हे अतिशय निंदनीय नि दूषित जीवन असणारे असते. तथापि पूर्वी ब्रह्मदेवांनी कथन केलेले इक्ष्वाकूच्या कुळी परमात्मा राम रूपात अवतार घेणार आहेत. हे जेव्हा मला ज्ञात झाले तेव्हा हे रामा, मोठ्या आशेने आणि तुमच्याशी संबंध प्रस्थापित करण्याच्या हेतूनेच मी तुमचे आचार्यत्व प्राप्त करून घेणेस्तव पुरोहिताचे पद हे निंद्य असूनही मी स्वीकारले आहे. हे रघुनाथा, माझा तो हेतू मनोरथ आता सफलत्वास पोहोचला असला तरी आपल्या स्वाधीन असणारी मोह माया मला मोहित करणार नाही असे करावे. गुरु ऋणातून मुक्त होण्याची इच्छा असेल तर मला इतकेच वरदान द्यावे. हे रघुश्रेष्ठा, यावेळी प्रसंगवशातच मी तुपास हे सर्व कथन केले आहे, मात्र हे मी अन्य कोणासच सांगणार नाही. हे राघवा, महाराज दशरथांनी आमंत्रण देणे कार्य मला पाठविले आहे. उद्या ते तुम्हास राजपदावर अभिषिक्त करणार आहेत. तेव्हा तुम्ही सीतेसह उपवास करून शुद्ध होऊन सर्व इंद्रियांना जिंकून जमिनीवर शयन करावे. आता मी महाराजांकडे परत जातो, आपण उद्या सकाळी यावे. असे सांगून राजपुरोहित वशिष्ठ रथी बसून निघून गेले. तेव्हा श्री रामचंद्र हसत हसत लक्ष्मणाकडे पाहत उद्गारले, हे सौमित्रे, उद्या माझा युवराजपदी अभिषेक होणार. त्यावेळी मी केवळ निमित्त मात्रच की असेन, त्याचा करता भोगता मात्र तूच असशील, कारण की तूच माझा बाह्य प्राण आहेस. याबाबत काही विचारू नयेस. त्यानंतर वशिष्ठांनी सांगितले होते तसेच रघुनाथांनी केले. इकडे गुरु वशिष्ठांनी राजा दशरथांना आपण केलेली कृत्ये अवगत केली. तेव्हा महाराज दशरथ वशिष्ठांबरोबर बोलत होते. ती वार्ता कोणीतरी नगरात जाहीर केली. तसेच ती वार्ता माता कौसल्या आणि सुमित्रा माता यांनाही सांगितली गेली. वार्ता ऐकून दोघींनाही अत्यंत आनंद झाला. त्यांनी वार्ता सांगणाऱ्या सुंदर हाराचे बक्षीस दिले. संतुष्ट झालेल्या पुत्रवत्सल कौसल्येने रामचंद्राच्या इष्ट सिद्धीस्तव माता लक्ष्मीचे पूजन यथाविधी केले. तिने विचार केला, राजा दशरथ सत्यवादी आहेत, मात्र ते कामुकनी कैकईस पूर्णता वशी आहेत. अशा स्थितीमध्ये ते आपली प्रतिज्ञा पूर्ण करतील का, या विचाराने व्याकुळ होऊन तिने माता दुर्गा देवीची पूजा करण्यास आरंभ केला. दरम्यानच्या काळात देवांनी देवी सरस्वतींना प्रेरणा दिली की त्यांनी भूलोकावरील अयोध्या नगरीस मुद्दामच जावे आणि ब्रह्मदेवांचे वचनाप्रमाणे रामचंद्राचे राज्याभिषेक मध्ये विघ्न निर्माण करावे. तसे प्रयत्न करावेत. प्रथम तू दासी मंथरेमध्ये प्रवेश करावा, तदनंतर राणी कैकेयी मध्येही प्रवेश करावा. हे शुभदेवी,
विघ्न उपस्थित झाले वरतीच तू स्वर्गी परत यावेस. ठीक आहे असे म्हणून सरस्वतीने प्रथम मंथरेमध्ये प्रवेश केला. शरीरी 3 ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा मंथरा प्रसादाच्या गच्चीवर गेली असताना तिने अयोध्या नगरी सर्व बाजूनी शृंगारली असल्याचे दृष्टीत पडले. नगरात नाना प्रकारची तोरणे बांधली गेली होती. चित्र विचित्र पताकांनी नगर सुशोभित झाले होते. सर्व प्रकारचे उत्सव सुरू असल्याचे असल्याचे पाहून मंथरा आश्चर्यचकित होऊनच खाली आली. दाईस तिने विचारणा केली की आज अयोध्या नगरी काय कारणे शृंगारली आहे. तसेच नगरजन नाना प्रकारचे उत्सव साजरे करीत आहेत. अतिशय आनंदित दिसणारी महाराणी कौसल्या ही श्रेष्ठ ब्राह्मणांना विविध वस्त्रे भूषणे काय काय कारणे दान करीत आहे. यावर दाई म्हणाली, उद्या रामांचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून अयोध्या नगरी शृंगारली गेली आहे. हे वचन ऐकले मात्र मंथरा त्वरित राणी कैकेयी जवळ गेली. त्यावेळी विशालाक्षी कैकेयी एकांती पलंगावर विसावली होती. मंथरा तिला उद्वेगानेच म्हणाली, अगे अभागी मूर्ख स्त्रिये, तू कशी काय झोपली आहेस. तुझ्यावरती तर मोठे संकटच की आले आहे. हे गजगामिनी, तुला स्वतःच्या सौंदर्याची फार घमंड आहे. त्यामुळे तुला कोणतीही गोष्ट माहीत नसते. अगे महाराज दशरथांच्या कृपेने उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. हे ऐकताच गोड बोलणारे कैकेयी लगेच उठून उभी की राहिली. सर्ग 2 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.